खमंग भाजणीचं थालीपीठसाठी पीठ कसं बनवायचं आहे, तर इथं मी घेतले गहू, बाजरी, हिरवे मूग घेतले, मुगाची डाळ घेतली, काळे चणे घेतले, तांदूळ घेतले आणि थोडेसे जिरे जिरे आणि धणे, त्याने खूप छान टेस्ट येते. तर ते पण भाजून घ्यायचं आहे. इथं मी गहू भाजून घेतले एकदम कमी गॅसवर. नंतर इथं मी बाजरी पण कमी गॅसवरच खरपूस अशी भाजून घेतलेली आहे. नंतर मग तांदूळ टाकले. तांदूळ जर टाकले ना त्यामध्ये, तर थालीपीठ असं खमंग आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत होतं. तर त्यासाठी तांदूळ टाकायचे. मस्त असं कमी गॅसवरच आधी सुरुवातीला फुल गॅस करायचा, नंतर कमी गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे. इथे जिरे पण मी भाजून घेतले. तर भाजीपोळी खायची इच्छा नसेल तर हे पीठ रेडी असलं भाजणीचं तर पटकन करू शकतो आपण. हिरवे मूग पण घेतले आणि त्यानंतर हरभरे घेतले इथे, ते पण छान असे भाजून घेतले. नंतर मुगाची डाळ आणि धने एकत्र भाजून घेतले. सगळं असं मस्त भाजून घेतल्यानंतर थंड होऊन द्यायचं आणि मग ते आपण दळून आणायचं आहे. आणि अशा प्रकारे पीठ तयार असल्यावर आपण कधी पण थालीपीठ बनवू शकतो. तर इथं मी मेथी आणि कोथिंबीर टाकून थालीपीठ बनवलेलं आहे. असे 2-3 प्रकारचे थालीपीठ दाखवले मी इथे. तर कधी पण म्हणजे अचानक जरी करायचं ठरलं तर कधी पण करू शकतो. थोडासा कांदा टाकायचा, खूपच छान चव येते कांदा जर टाकला थालीपीठमध्ये. तर मस्तपैकी असं भाज्या कट करून घेतल्या आणि धुवून घेतल्या स्वच्छ. नंतर मिक्सरला हिरवी मिरची, लसूण मस्त छानपैकी बारीक करून त्याची पेस्ट घ्यायची आणि मग हे बघू शकतो पीठ. तर जसं आपल्याला हवं आहे तसं त्यामध्ये टाकायचं आहे भाज्यांमध्ये. रेडीमेड मस्तपैकी पीठ तयार होतं आहे. मग इथं मी ओवा पण टाकून घेतला आहे, थोडीशी हळद, थोडीशी लाल तिखट आणि मीठ, असं सगळं टाकून एकजीव करून घ्यायचे मस्तपैकी. इथं मी लसूण आणि हिरवी मिरची बारीक केली, ती पण टाकून घेतली. हे भाजणीचं थालीपीठचं पीठ जर तयार असेल ना, तर अचानक जरी आपल्याला वाटलं की थालीपीठ कोणत्याही प्रकारचं करायचं तर खूप सोपं होतं. तर ही थालीपीठचं पीठ करूनच ठेवायचं. मस्तपैकी 5-6, 7-8 महिने जातं. तर नक्की ट्राय करा हे. तर इथं मी थालीपीठसाठी टोमॅटोची चटणी केली. मी थालीपीठसाठी टोमॅटोची चटणी, शेंगदाण्याची चटणी हेच करते. मस्तपैकी असं थालीपीठ थापून घेतलं आहे. आणि मुळ्याचं पण थालीपीठ करू शकता. मुळा, तो ज्या भाज्या आपल्याला म्हणजे आवडतं त्या करू शकतो. पालक पण मस्त असं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि खुसखुशीत आणि खमंग थालीपीठ तयार होतं. आणि दह्यासोबत पण खाऊ शकता. मस्तपैकी असं टाकून घेतलं की पाणी टाकायचं म्हणजे पटकन सुटतं तव्यावर. नंतर तेल टाकून असं छानसं भाजून घ्यायचं आणि त्याला होल करायचे थालीपीठला. त्यामध्ये तेल टाकून मग ते तर छान असं भाजलं जातं. बघू शकता इथं टोमॅटोची चटणी पण खूप छान लागते. ते टोमॅटो सॉस वगैरे खाण्यापेक्षा तर मला हेच आवडतं. तर खूप छान आहे अशी टोमॅटोची चटणी करायची. बघू शकता एकदम छान असं थालीपीठ आहे. आणि इथं माझ्याकडे लोणी होतं. तुम्ही तूप, लोणी, तेल असं सगळं जे आहे ते टाकू शकता. तर मी तर तूप बनवले तेव्हा लोणी निघालेलं ते ठेवलेलं. आणि इथं घरी बनवलेलं मी दही घेतलं आहे. आता उन्हाळा आहे तर दह्याचं प्रमाण म्हणजे दही जास्त खाल्लेलं चांगलंच असतं. तर असं मस्त थालीपीठसोबत दही, टोमॅटोची चटणी
नंतर इथं मुळ्याचे पण थालीपीठ केलेले, ते पण दाखवले इथे. मुळ्याचं साल काढून घेतले, नंतर किसून मस्तपैकी आपलं पीठ आहेच आहे रेडीमेड, तर ते आणि हिरवी मिरची, लसूण, सेम प्रोसेस. अशा आपण खूप प्रकारचे थालीपीठ करू शकतो. नक्की ट्राय करा. आणि खूप छान लागतं. चव तर खूपच छान लागते, कारण की आपण त्यामध्ये जिरे, धने वगैरे टाकतो ना. खूप छान टेस्ट लागते आणि हेल्दी पण आहे. आणि काही नाश्त्याला सुचत नसलं ना पटकन, तर हे पीठ रेडीमेड असलं ना तयार आपलं भाजणीचं, तर कधी पण करू शकतो असं. तर इथं मी मुळ्याचे केले थालीपीठ. आणि बटाट्याची चटणी पण करते मी, ती पण खूप छान लागते थालीपीठ. नक्की ट्राय करा. बघू शकता किती छान असं मुळ्याचं थालीपीठ झालं. ज्यांना मुळा आवडत नाही, ज्यांना असं भाज्या आवडत नाही, ज्या मुळा तर पालक, तर असं थालीपीठ करून मस्तपैकी खाऊ शकता. इथं मी दही घेतलं आहे बनवलेलं. भाज्या ज्यांना आवडत नाही ना, त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की थालीपीठमध्ये टाकून. लहान मुलांना पण आवडत नसताना भाज्या, तर थालीपीठमध्ये टाकून आपण हेल्दी घालू शकतो.